स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन झालंय। आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणच्या स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील। तर आशा भोसले यांचं पार्थिव लोअर परेलच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलंय। लोअर परेल या ठिकाणच्या निवासस्थानी जाऊन पार्थिवाचं त्यांनी दर्शन घेतलं असल्याची माहिती आहे। त्या दरम्यानची ही काही छायाचित्र समोर आलेली आहे। आशा भोसले यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि आशिष शेलार दाखल झालेले। राज ठाकरे यांनी देखील आशा भोसले यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलंय। लोअर परेल या ठिकाणच्या निवासस्थानी जाऊन पार्थिवाचं दर्शन त्यांनी घेतलं। यासोबतच जावेद अख्तर, रामदास आठवले, जॅकी श्रॉफ यांनी देखील पार्थिवाचं दर्शन घेतलेलं आहे। भोसले यांनी वयाच्या 93व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे। 12,000हून जास्त गाणी त्यांनी गायलेली आहेत। 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, आपण पाहतोय लोअर परेल या ठिकाणच्या निवासस्थानी आशा भोसले यांचं पार्थिव हे सध्या ठेवण्यात आलेलं आहे आणि आजच अंत्यविधी देखील होणार आहेत। सध्याचे काय अपडेट? खरं तर आपण पाहू शकतो की सध्या कासा ग्रँड या इमारतीमधल्या आशा भोसले यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव शरीर जे आहे ते आणण्यात आलेलं आहे आणि आपण पाहू शकतो की संगीतकार AR रहमान हे देखील आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जे आहेत ते पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल रात्री काल संध्याकाळीच आशा भोसले यांचं पार्थिव शरीर जे आहे ते त्यांच्या राहत्या घरी या ठिकाणी लोअर परेल या ठिकाणी आणलेलं आहे आणि काल संध्याकाळी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते मंडळी जे आहेत ते त्यांच्या या राहत्या घरी आलेले आहेत आणि त्यांच्या पार्थिवाचं त्यांनी अंत्यदर्शन सुद्धा घेतलेलं आहे। आज सकाळी 9-9:30च्या दरम्यान हे संपूर्ण आशा भोसले यांचं पार्थिव शरीर जे आहे ते अंत्यदर्शनासाठी इमारतीच्या खालच्या भागात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे आणि जवळपास सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शन होणार आहे आणि त्यानंतर अंत्यविधीसाठी खरं तर पार्थिव शरीर जे आहे ते शिवाजी पार्क येथील हिंदू स्मशानभूमीत नेणार असल्याची माहिती जी आहे ती आशा भोसले यांच्या कुटुंबियांकडनं देण्यात येत असताना पाहायला मिळते। हजारो गाणी आशा दीदींनी आपल्या सुरेल आवाजातून गायलेल्या होत्या आणि त्या सगळ्या गाणी ज्या आहेत त्या आज देखील अजरामर आहेत आणि एकंदरीतच शोकाकुल वातावरण जे आहे ते या संपूर्ण परिसरात सध्या आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक राजकीय नेते असतील। अक्षय, या संदर्भातला अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी। तर आपण पाहतोय काल स्वतः मुख्यमंत्री देखील या ठिकाणी पोहोचलेले होते आणि आज देखील आणखी काही मोठी नावं या ठिकाणी जाऊन अंत्यदर्शन घेण्याची शक्यता आहे।